एक काळ असा होता जेव्हा मोबाईल यूज करणाऱ्या प्रत्येकाजवळ एकच सिम कार्ड होतं, ते म्हणजे आयडिया. एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया. पण आज तीच कंपनी स्ट्रगल करते, धडपड करते. असं काय झालं ज्यामुळे आयडिया कंपनी मागे राहिली? चला जाणून घेऊया. 2000 ते 2015 हा आयडियाचा गोल्डन पिरियड होता. आयडिया एकेकाळची बादशाह कंपनी. आयडियाने हळूहळू आपलं नेटवर्क भारतभर पसरवायला सुरुवात केली. एक वेळ होती जेव्हा भारताच्या प्रत्येक खेड्यागावात नेटवर्क म्हणजे एकच नाव, आयडिया. आयडिया कंपनीसोबत लाखो करोडो कस्टमर्स जोडले गेले आणि भारतातील टॉप टेलिकॉम कंपनीमध्ये स्थान मिळवलं. 2008 ते 2012 आयडिया सेल्युलर म्हणजे विश्वास. प्रत्येक गावात नेटवर्क, स्वस्त कॉल्स आणि तो आयकॉनिक डायलॉग. त्या काळात आयडिया फक्त एक कंपनी नव्हती, तर ती लोकांच्या आयुष्याचा भाग होती. कारण आयडिया सोबत लाखो करोडो कस्टमर जोडले गेले होते. आणि मग 2016 मध्ये एक नाव आलं ज्याने संपूर्ण टेलिकॉम इंडस्ट्री हलवून टाकली. मार्केटमध्ये आली रिलायन्स जिओ. कस्टमर्सला एका वर्षात सवय झाली फास्ट इंटरनेट स्पीड यूज करायची. लगेचच कस्टमर्सनी सिम कार्ड बदलायला सुरुवात केली आणि इथूनच सुरू झाला आयडियाचा डाऊनफॉल. स्पर्धा वाढत गेली, लॉसेस वाढत गेले, कस्टमर्स कमी होऊ लागले. कॉम्पिटिशन इतकी भयानक वाढली की आयडियाला मग घ्यावा लागला मोठा निर्णय. 2018 मध्ये वोडाफोन आणि आयडिया या दोन कंपनी मर्ज झाल्या आणि उदय झाला वोडाफोन प्लस आयडिया, जे की आज VI म्हणून मार्केटमध्ये ओळखल्या जात आहे. पण स्टोरी इथेच संपत नाही. प्रचंड स्पर्धा, प्रचंड कर्ज, नेटवर्क कॉम्पिटिशन, रिचार्ज प्लॅन कॉम्पिटिशन यामुळे VI मागे पडत गेली. कंपनीसमोर एकामागून एक संकटे आली. ग्राहक दूर जाऊ लागले आणि एकेकाळचा राजा आज स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय. टेलिकॉम वर्ल्डमध्ये बदल खूप वेगाने होतात आणि बदल जर अडॉप्ट नाही केला तर तो मागे पडल्याशिवाय राहत नाही. आज रिलायन्स जिओ, एअरटेल हे मार्केटवर राज्य करताय आणि VI अजूनही लढते. पण इतिहास सांगतोय प्रत्येक डाऊनफॉल नंतर एक कमबॅक शक्य असतो. प्रश्न आहे, VI परत येईल का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आयडियाचा कमबॅक होईल का? कारण अजूनही आयडियावर ट्रस्ट करणारे कस्टमर्स आहेत जे आयडियाचंच सिम कार्ड आणि आयडियाचंच नेटवर्क वापरतात आणि वाट बघत आहेत आपल्या आयडियाच्या कमबॅकची.